एक मोठी बातमी समोर येते। राज्यातील एकूण 903 योजना रद्द केलेल्या आहेत। निधी अभावामुळे ह्या योजना रद्द केल्या, तर काही योजना ह्या 3 वर्षांपासून प्रलंबित होत्या। त्यामध्येच स्थानिकांचा विरोध, ठेकेदाराचं असहकार्य या कारणामुळे या योजना रद्द केल्या गेल्यात। तब्बल राज्यभरातील 903 योजना या रद्द केल्या गेल्यात। तर राज्यभरातील 903 योजना रद्द झालेल्या आहेत। त्यातील महत्त्वाच्या रद्द झालेल्या योजना कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। नावळे पाझर तलाव दुरुस्ती ही योजना रद्द झाली आहे। शिंदेवाडी वळण बंधारा दुरुस्ती ही योजना ही रद्द करण्यात आली आहे। गेटेड सिमेंट बंधारा दुधोंडी ही योजना रद्द करण्यात आली आहे। चेकडॅम दुरुस्ती बिसूरगाव ओढा, त्यानंतर पाझर तलाव दुरुस्ती बडेवाडी या काही महत्त्वाच्या योजना आहेत। एकूण 903 आहेत। पाझर तलाव दुरुस्ती वेळ आली आणि आनंदवाडी पाझर तलाव या योजना रद्द करण्यात आल्या। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले। शुभम, एकूण 903 योजना रद्द करण्यात आलेल्या आहेत। निधी अभावी किंवा इतरही कारण आहेत, अधिक माहिती। जगदीश, आपण बघू शकतो महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून 6 महिने झालेले आहेत आणि अनेक योजना ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। अनेकदा असं देखील झालेलं आहे की इतर मंत्र्यांना किंवा सहकाऱ्यांना विश्वासात न घेता, कोणतीही चर्चा न करता योजना ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। आणि अशाच पद्धतीने आज देखील देवेंद्र फडणवीस सरकारने जे आहे 903 योजना ज्या आहेत ज्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती त्या योजना सर्व रद्द करण्यात आलेल्या आहेत। अनेक वेगवेगळे कारण आहेत प्रत्येक योजना बंद करण्यासाठी, पण हेच सगळे विकास कामं आहेत, जे विकास कामं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सोबतच महाराष्ट्रातील जनतेसाठी, नागरिकांसाठी जे आहेत, स्थानिक प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सातत्याने समोर घेऊन येत असतात। त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली, पण अनेक वेगवेगळे कारण आहेत ज्यामुळे अंमलबजावणी जी आहे ती त्या योजनांमध्ये होताना दिसून येत नव्हती आणि अशा सर्व 903 योजना ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत। कुठेतरी अजून एक कसं कारण आहे की लाडकी बहीण योजनेमुळे देखील सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा ओझा आणि ताण झालेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने निधी वितरण झालं होतं, जेवढ्या टक्क्यांनी निधी वितरण झालं होतं, तिथून पुढची प्रशासकीय मान्यता जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि त्या सर्व योजना ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। सुमारे 903 योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्रात पूर्ण राज्यभरातून ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत। कुठेतरी सरकारवर ताण येत आहे लाडकी बहीण योजनेमुळे, म्हणून देखील या योजना बंद करण्यात येत आहेत। आणि सोबतच याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टता दिली होती की कोणताही असला ताण नाही आहे। तरी देखील या योजना बंद करण्यामागचं वेगळं काही कारण आहे का, किंवा या आधी एकनाथ शिंदेचं सरकार होतं त्यावेळेस या मान्यता दिलेल्या आल्या होत्या, वेळेनुसार जे आहे तर नेमका कुठल्या योजना होत्या, कोणाच्या मार्फत या शिफारस पत्र आले होते, या सगळ्यांची माहिती जी आहे ती काही दिवसातच समोर येताना दिसून येईल आपल्याला। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।